एक महत्त्वाची बातमी पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। या नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याची माहिती सध्या समोर येते। धरणातनं 1,95,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रवी लभेकर यांच्याकडून। रवी, काय सांगाल, सध्या पंढरपुरात पुराची काय परिस्थिती आहे? थोडक्यात माहिती द्या, काय नेमकं सध्या चाललंय? बरोबर आहे मोहिनी, खरं तर काल सोडलेलं जे 1,95,000 क्युसेक पाणी ते आज पंढरपूरमध्ये दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर कायमची संत वाहणारी चंद्रभागा नदीनं आता रौद्ररूप देखील धारण केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं। जे चंद्रभागेच्या पात्रामध्ये जाण्याकरता जे 10 ते 12 घाट आहेत ते देखील आता पूर्णपणे पाण्याखाली आपल्याला दिसत आहेत। एकंदरीत काल प्रशासनाने जे व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी गेल्यानंतर 100 कुटुंबांचं स्थलांतर केलं होतं, मात्र आज जर आपण बघितलं तर 250 कुटुंबांचं स्थलांतर खरं तर प्रशासनाने केलेलं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण आता बघू शकतो हाच तो इस्कॉनचा घाट आहे। याच घाटावरती अनेक महिला भाविकांना देखील स्नान करण्याकरता आणि कपडे बदलण्याकरता व्यवस्थित चांगली जागा ती देखील पूर्णपणे पाण्याखाली गेली आपल्याला दिसत आहे। एकंदरीत ह्या चंद्रभागा नदीनं आता रौद्ररूप देखील धारण केलेले दिसत आहे आणि या चंद्रभागा नदीनं आता धोक्याची पातळी देखील पार केलेली आहे आणि आज वरून येणारी जी आवक आहे ती आता कमी झाल्यामुळे उजनी धरणातनं देखील पाणी सोडणं देखील आता बंद केलेलं आहे। जवळपास 1,35,000 क्युसेकनं खरं तर आता पाणी उजनी धरणातून सोडण्यात येत आहे, मात्र येणारी वरची आवक कमी झाल्यामुळं हे पाण्यामध्ये आता घट होण्याची शक्यता आणि संध्याकाळनंतर हे पाणी पुन्हा उचरू लागण्याचा देखील अंदाज नक्कीच रवी, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।